सर मला ना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायची आहे, पण माझा मित्र बोलतोय की मार्केट पडणार आहे. मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे. मला ॲब्सोल्यूट कळत नाही की मी चालू करू की नको करू. कारण मला पुढे जाऊन कॉर्पस तर बनवायचं आहे. पण म्युच्युअल फंड खरंच योग्य आहे का? खूप छान प्रश्न आहे तुमचा. खरं बघायला गेलं तर मार्केटला टाइम कधीच करता येत नाही, कारण का मार्केटचा हा गुणधर्मच आहे की तो व्होलेटाईल राहणार आणि यू कॅनॉट टाइम द मार्केट. आता यामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी एकदा एका समारंभात गेलो होतो आणि मी एकदम शेवटला बसलो होतो. थोड्या वेळाने म्हणजे तो समारंभ सुरू व्हायच्या वेळेला एक स्टार्टरवाला आला आणि त्यांनी स्टार्टर द्यायला पुढून सुरुवात केली. पुढून तो स्टार्टर देत 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 मध्यापर्यंत आला आणि त्याच्या स्टार्टरची डिश संपली. मला वाटलं अरे बापरे, मी चूक केली. मी एकदम पाठी बसलोय, माझ्यापर्यंत स्टार्टर पोचलेच नाही. मी पुन्हा काय केलं, मी पुढे जाऊन बसलो. दुसरा स्टार्टरवाला आला, त्यांनी पाठून सुरू केलं आणि परत मध्ये येईपर्यंत ते स्टार्टर संपले. म्हटलं गडबड आहे, मग मी मध्ये जाऊन बसलो. यावेळेला काय झालं, दोन्ही साईडने आले, पुढून पण आला आणि पाठवून पण आला आणि मध्ये येईपर्यंत स्टार्टर संपले. सो यातनं काय कळलं की मी टाइम करण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला. सो यू कॅनॉट टाइम एनिथिंग आणि त्यामध्ये मी उपाशी राहिलो. सो तुमचं पण तसंच होईल. तुमच्या मित्राचा नाही, असा कितीतरी मित्रांचा प्रश्न आहे की ही योग्य वेळ आहे का, आणि ते मित्र अजूनही ती योग्य वेळ शोधतायत आणि त्यांनी अजून त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्टच केलेली आहे. सो इन्व्हेस्टमेंटची जी जर्नी असते ना, ही कुठेतरी तुम्हाला सुरू करावीच लागेल. ती सुरू करण्यासाठी मी तुम्हाला अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. सेन्सेक्स ही जी इंडेक्स आहे ही 1979 साली 100 पॉईंट्सने सुरू झाली आणि आज तुम्ही सगळेच बघताय की ती 82,000वर पोहोचली. म्हणजे जी गोष्ट 100 रुपयांनी सुरू झाली ती 82,000वर आली. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय, जर तुम्ही 1979 साली 100 रुपये गुंतवले असते तर आज त्याची व्हॅल्यू 82,000 असते. पण ते त्यावेळेला 100 रुपये गुंतवणं गरजेचं होतं. 100 रुपयाचे 82,000 रुपये झालेत. 1 लाखाचे किती झाले असतील कॅल्क्युलेट करा. पण ते 1 लाख रुपये त्यावेळेला ती डेअरिंग करणं पण गरजेचं होतं. त्यामुळे काय करायचंय माहितीये का, आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करायची. आता ही जी जर्नी होती 100 पासून 82,000ची, त्यामध्ये ॲव्हरेज 16% रिटर्न आलेले आहेत आणि 16% रिटर्न त्यालाच मिळालेत ज्यांनी ती जर्नी स्टार्ट केली. जो फक्त अजून वाढ बघतोय तो फक्त वाटच बघतोय. शिवाय काही लोक मला हे पण म्हणतात की सर हे तर मार्केट ऑल टाइम हाय आहे, मी कसं सुरू करू. सो ऑल टाइम हाय हा प्रकारच नसतो. इट इज टिल डेट हाय. कारण का प्रत्येक वेळेला मार्केट नवीन नवीन उंचीवर जातो. याचा अर्थ असा नाहीये की तो अजून वर जाणार नाही. त्यामुळे तुम्ही सुरू करा. तुम्ही सुरू केल्यावर नक्कीच अजून तो वर जाईलच. चला सुरुवात तर केली, पण ती सुरुवात कोणाकडनं करायची, तर ती एखाद्या एक्सपर्ट ॲडवायझर कडनं तुम्हाला सुरुवात करायची. कारण का जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अगदी सेन्सेक्समध्ये जरी तुमचे पैसे लावले असते, अगदी इंडेक्समध्ये जरी पैसे लावले असते, तरी तुम्हाला ॲव्हरेज 15.5 ते 16% रिटर्न मिळालेच आहेत. पण जर तेच तुम्ही एखाद्या एक्सपर्ट थ्रू जर हे पैसे लावले तर त्यात काय होईल माहितीये का, त्याच्या एक्सपर्टीमुळे तो तुम्हाला म्युच्युअल फंडमधली योग्य स्कीम निवडून देईल, ज्यामुळे तुम्हाला डेल्टा 2 ते 3% प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज 18 ते 20% रिटर्न्स मिळू शकतात. म्हणजे आता ह्याच्यामधनं मला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, एक तर वाट बघू नका. प्रत्येक वेळ ही योग्य वेळ आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करा, योग्य व्यक्तीकडनं स्टार्ट करा आणि ती स्टार्ट केलेली जर्नी तुमचा गोल जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत चालू ठेवा. शेवटला एकच सांगेन, यू कॅनॉट टाइम द मार्केट बट यू नीड टू स्पेंड टाइम इन द मार्केट. जेवढा वेळ द्याल त्या गोष्टीला, ती गोष्ट तुम्हाला रिझल्ट तेवढाच जास्त देईल. एकदम सोपी गोष्टी आहे मित्रांनो. आपण ज्या गोष्टीला जास्त वेळ देतो ती गोष्ट आपल्याला जास्त रिझल्ट देते. मग ते तुमचे काम असो, तुमच्या मुलांवर तुम्ही केंद्रित केलेलं तुमचं लक्ष असो. मुलं अभ्यास जास्त करतात, जर तुम्ही मुलांकडे लक्ष दिलं तर. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष दिलं तर तुम्हाला कामातनं रिझल्ट पण जास्त येतात. सो तुमचं लक्ष केंद्रित करा इन्व्हेस्टमेंटकडे आणि जर्नी लवकरात लवकर स्टार्ट करा. चला तर मग तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट जर्नी जीडी प्राईम वेल्थ कडून स्टार्ट करा आणि तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करा.